हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण चॉकलेट ब्राउनीज रेसिपी बनवून तयार करणार आहोत आणि ही रेसिपी आज आपण बिना अंड्याची, बिना ओव्हनची एकदम कुकरमध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये सुद्धा बनवून तयार करू शकता। एवढी सोपी मी सांगितलेली आहे। तर त्यासाठी एक चाळणी घ्यायची आहे, त्याखाली बाउल ठेवायचा आहे, त्यामध्ये आपल्याला 1 कप इतकं मैदा ॲड करायचा आहे। मैद्याला चाळून घ्यायचं आहे व्यवस्थित। ज्या वेळेला आपण बॅटर बनवणार त्यावेळेला त्यामध्ये लम्स होणार नाही, म्हणून आपल्याला हे ड्राय इन्ग्रेडियंट्स चाळून घ्यायचे आहे। तर इथे मी मैदा चाळून घेतलेला आहे, त्यामध्येच आपल्याला अर्धा कप इतकं पावडर शुगर ॲड करायचं आहे। त्यामध्येच आपल्याला 1/4 कप इतकं कोको पावडर ॲड करायचं आहे। 1 टीस्पून बेकिंग पावडर ॲड करायचं आहे। आता परत आपल्याला हे सुद्धा चाळून घ्यायचं आहे व्यवस्थित चाळणीमधून। ज्या वेळेला आपण बॅटर तयार करतो ना त्यावेळेला त्यामध्ये लम्स होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथे हे सगळे इन्ग्रेडियंट्स गाळून घ्यायचे आहेत। तर इथे मी सगळं गाळून घेतलेलं आहे व्यवस्थित चाळणीतून। तुमच्याकडे एखादी छोटी गाळणी असेल ना तुम्ही त्याच्याने सुद्धा गाळू शकता। तर माझ्याकडे सध्या तरी हीच गाळणी आहे, तर मी हीच वापरते कुकिंगमध्ये। तर इथे आपल्याला 1/4 कप इतकं तेल ॲड करायचं आहे। अर्धा कप आपल्याला बटर मिल्क वापरायचं आहे। काय करायचं, बटर मिल्कसाठी अर्धा कप इतकं दूध घ्यायचं आहे, थंड दूध घ्यायचं। त्यामध्ये 1 टीस्पून इतकं विनेगर ॲड करायचं आणि 10 मिनिटांसाठी रेस्टवर ठेवायचं, म्हणजेच तो आपला बटर मिल्क तयार होतो। आता अर्धा कप आपल्याला दूध घ्यायचं आहे, फक्त अर्धा कप दूध लागणार आहे आपल्याला। तर अर्धा कप इथे मी दूध घेतलेलं आहे। थोडं थोडं दूध ॲड करून आपल्याला एक स्मूथ असा बॅटर इथे तयार करून घ्यायचा आहे। खूप जास्त सुद्धा दूध यामध्ये लागणार नाही आपल्याला, तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता, पण तुम्ही एकदम परफेक्ट मेजरमेंटनुसार जर बनवला तर तुमची ब्राउनी अजिबात बिघडणार नाही। तर इथे मी अर्धा कप मोजून दूध घेतलेला होता, त्याच्यातलं इथे आपल्याला पूर्ण दूध लागलेलं आहे अर्धा कप। आणि आता एकदा पूर्ण मिक्स करून घेते, एकदम स्मूथ असं इथे आपल्याला ब्राउनीचा बॅटर तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही असं आपल्याला इथे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। बॅटर तयार झालं आहे, त्यामध्ये आपल्याला 1 टीस्पून इतकं व्हॅनिला एसेन्स ॲड करायचं आहे। आता परत आपल्याला 1-2 मिनिटापर्यंत व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे। तर फेटून झालेला आहे बॅटर आपला रेडी झाला आहे ब्राउनीचा, बाजूला ठेवून घेतला आहे। तर आता आपल्याला केक टिन तयार करून घ्यायचं आहे। काय करायचं, एखादी आपल्याकडे जो मोल्ड आहे, एखादी केक टिन असेल तर ठीक आहे, नसेल तर एखादी डब्बा घ्या। तुमच्याकडे जो कंटेनर अवेलेबल आहे ना, जो तुम्ही गॅसवर ठेवू शकता, तो कंटेनर घ्या। त्याच्या बुडाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। त्यामधून आपल्याला एक बटर पेपर ठेवून घ्यायचं आहे। बटर पेपरच्या वरून सुद्धा थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे, म्हणजे आपण डिमोल्ड करताना इझिली रिमूव्ह होईल त्याच्यातून। तर त्यानंतर मी वरून सुद्धा थोडंसं तेल लावलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला जो आपण बॅटर तयार करून घेतलेला आहे केकचा, तो ॲड करून घ्यायचा आहे। तर इथे मी पूर्ण बॅटर ॲड करून घेत आहे। तर इथे मी पूर्ण बॅटर केक टिनमध्ये ॲड करून घेतलेला आहे। आता यामध्ये बबल्स राहणार नाही, त्यासाठी आपल्याला 2-3 वेळेस टॅप करून त्याच्यातलं एअर काढून घ्यायचं आहे। तर आपला बॅटर तयार झालं, केक टिनमध्ये ॲडसुद्धा करून झालेला आहे। आता मी 10 मिनिटासाठी प्रीहीट करून ठेवलेलं होतं, एक मोठं पातेलं घेतलं, त्याच्या बुडाला थोडंसं माझ्याकडे जुना मीठ आहे जे मी केकसाठी वापरते ना, त्याच्या बुडाला टाकून घ्यायचं आहे। वर स्टँड ठेवायचं आणि त्यामध्ये आपला मोल्ड जो केक टिन आहे ना तो ठेवून घ्यायचा आहे। तर इथे मला पूर्ण 20 मिनिटं लागलेले होते, तुम्हाला 5-10 मिनिटं इकडे तिकडे होऊ शकतात। तर इथे मी तुम्हाला 20 मिनिटानंतर चेक करून दाखवत आहे ब्राउनीज कशी बघायची। तर एक टूथपिक घ्यायचं, त्यामध्ये टोचून बघायचं, टूथपिक जर क्लीन निघाली ते समजायची आपली ब्राउनी शिजून तयार आहे। तर आता मी बाजूला काढून घेते आणि आता 10 ते 15 मिनिटासाठी जोपर्यंत आपली ब्राउनीज पूर्णपणे थंड होत नाही तोपर्यंत थंड करून घ्यायची। जर आपण गरम काढणार तर तुटण्याचे चान्सेस असतात, तर गरम काढू नका, पूर्णपणे थंड होऊ द्या। तशी तर मी काढून बघितली ना, इझिली रिमूव्ह होत होती, तरी पण मी 10 ते 15 मिनिटं थांबले, त्यानंतरच त्यातून काढून घेतलेलं बघू शकता। केक टिनसुद्धा पूर्णपणे क्लीन आहे, कारण आपण त्यामध्ये बटर पेपर वापरलेला आहे। म्हणजे ज्यावेळेला आपण बटर पेपर वापरतो ना त्यावेळेला आपल्याला इझिली रिमूव्ह होते आणि त्राससुद्धा होत नाही किंवा तुटतसुद्धा नाही आपण काढताना। तर इथे बघा मी काढून दाखवले आहे, आता एकदा कटसुद्धा करून दाखवणार आहे तुम्हाला। आता आपण सगळ्यात आधी तर बटर पेपर रिमूव्ह करून घेऊया त्यावरून। इथे मी बटर पेपरसुद्धा काढून घेतलेला आहे, त्यावरसुद्धा अजिबात आपली ब्राउनी चिपकलेली नाही आणि खूप स्पंजी, एकदम अशी फ्लफी, खूप छान अशी आपली ब्राउनी शिजून इथे तयार झाली होती। आणि खरं तर ना एवढी छान आणि एवढी सॉफ्ट जशी पाहिजे ना ब्राउनी तशीच बनवून इथे तयार झाली होती। तर आता मी तुम्हाला कटसुद्धा करून दाखवणार आहे कशा पद्धतीने कट करायचं। तर तुम्ही याला आईस्क्रीमसोबत सर्व करा, एवढी टेस्टी लागते। मी सर्व करून दाखवणार होते पण नाही दाखवले या व्हिडिओमध्ये। जर तुम्हाला आईस्क्रीमसोबत जर खायची असेल ना, एकदा तुम्ही प्लेन व्हॅनिला आईस्क्रीमसोबत एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि बघू शकता इथे मी पूर्णपणे कटसुद्धा करून दाखवलेला आहे।
खूप सुंदर अशी इथे ब्राउनीज बनवून तयार झालेली होती। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आणखी असेच तुम्हाला नवनवीन जर रेसिपी हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला पुढची रेसिपी कोणती बघायची आहे। थँक्यू।